तर आज बनवणार आहोत आपण मस्त असं झणझणीत झटपट बनणारं मटण. आता मटण म्हटलं तर सगळ्यांनाच आवडीचं, पण काय होतं बनवायला जो वेळ लागतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कटकट वाटते. पण ही रेसिपी जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कटकट तर अजिबातच वाटणार नाही. म्हणूनच आज तुम्हाला मस्त अशी सोपी पद्धत दाखवते. आता त्याच्यासाठी मी इकडे आणलेलं आहे मस्त असं 1 किलो मटण. आता इथे मी जास्त करून मिक्स मटण आणलेलं आहे, म्हणजेच चाप, हड्डी आणि मऊ असं सगळं मिक्स घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर हे आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा पळी तेल घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे आपण कुकरला 4-5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेऊ, म्हणजेच उकडून घेऊ. तोपर्यंत आपण इकडे एका बाजूला वाटणाची तयारी करू. तर इथे मी कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरची हे तेलावर परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर एक टोमॅटोची सुद्धा ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आता एका बाजूला आपण मटण तर शिजायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी घालून घेतलेले आहे. कांदा, लसूण घालून हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये आपण मसाले आहे ते ॲड करणार आहोत. तर इथे मी हळद, गरम मसाला, तिखट मसाला आणि कलरचा मसाला घेतलेला आहे आणि यामध्येच मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक टोमॅटो इथे ग्रेव्ही करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते सुद्धा इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मसाले व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता इथे मी थोडंसं गरम केलेलं पाणी वापरलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित तरी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता एका बाजूला इकडे कुकरला आपल्या 4-5 शिट्ट्या झाल्या आहे की आपलं जे मटण आहे ते उकडून झालेलं आहे. आता यामध्ये आपण फक्त हळद आणि तेल घालून उकडलेलं आहे. तर इकडे बघा मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे काय होतं, एका बाजूला आपलं मटण तर रेडी होतं आणि एका बाजूला आपली ग्रेव्हीसुद्धा रेडी होते. आता तुम्ही सांगाल की हे तर तेवढाच वेळ लागतो, पण नाही. जेव्हा आपण आळणी मटण बनवतो तर ते पटकन शिजून होतं. आता जे आपण उकडलेलं मटण आहे ते या ग्रेव्हीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला मटण मसाला घालून फक्त 10 मिनटं उकळी आणायची आहे की झालं आपलं झटपट असं झणझणीत मटण रेडी. आता तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो जरूर करा. चला तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हीसुद्धा खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.